यस ओके चालेल ठीक आहे. सलामीची जोडी घारपोली संघाच्या अक्षय आणि बैदांत आपण पाहतो. ही सलामीची जोडी झाली रवाना मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अजय आपण पाहतोय. अजय पवार पहिला गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी स्थानावर सज्ज झालाय. इथे पहिला चेंडू फेस करत असताना आपण पाहतोय खेलपट्टीवरती स्ट्राईक एंडला अक्षय, नॉन स्ट्राईक एंडला वेदांत. अजय पवार पहिला चेंडू बैगवान आणि त्याच्यावरती उत्तरच देता आलं नाहीये. आणि या चेंडूवरती आली आहे पहिला चेंडू. निर्धावाची सांगता झाली आहे. इथून आली आहे संघर्षाला झाली आहे सुरुवात. कोशाने संघ ते इकडे घारपोली संघ या दोन संघादरम्यान चालू असलेला हा मुकाबला महाल मिळतोय. दोन्ही संघ तेवढाच कॅलिबरचे. दोन्ही संघ एक एक संघांना पराभवाची धूळ जारून दुसऱ्या फेरीमध्ये दाखल देखील झाले जातात. हा देखील वेगवान चेंडू आपण पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. पोही आणि आंबिवली दोन्ही संघाचे करदार. फुलटा चेंडू आणि ह्याच्यावरती समाचार घ्यायचा होता परंतु प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. आणि इथून चेंडू आला एक सिंगलच्या मदतीने तिसऱ्या चेंडूवरती मिळालेली श्री गणेशाची धाव. आणि ही ते मात्र एक धाव फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर अजय पवार आपण पाहतो. सेकंडला वेदांत. अजून एक वेगान चेंडू अक्षरशः भन्नाट वेगाने चेंडू फेकला होता. आणि हा देखील चेंडू आलाय निर्धाव. आणि या निर्धावाच्या साह्याने धावफलक स्थिरावलंय. ते अवघ्या एक या धावसंख्येवरती. अद्यापर्यंत पाहायला गेलं तर 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. अद्यापर्यंत एक धाव पुस्तकावरती पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये देखील अजयने अवघ्या 2 धावसंख्येचं षटक फेकलं होतं. आता देखील पाहायला मिळतं अद्यापर्यंत 4 चेंडूमध्ये एक धाव खर्च करत असताना. हा देखील पॉइंटच्या डोक्यावरून कटवला चेंडू. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षकाने चेंडू मध्ये लागली शर्यत आणि शेवटच्या क्षणाला सीमारेषा ओलांडली चेंडूने आणि त्याला चौकार. या चौकाराच्या मदतीने तब्बल धावा फलकावरती लागल्या जातात त्या 5 धावा. पाच धावा फलकावरती आपण पाहतोय. हा देखील वेगवान चेंडू आणि ह्याच्यावरती बीट देखील झालेत. षटक क्रमांक झाले पहिल्याची समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचले बिनबाद. 5 धावा फलकावरती घारपोली संघाची ही धावसंख्या आपण पाहतोय. पहिला टॉस सरल्यानंतर बॅटिंग आली आणि बॅटिंग करत असताना अद्यापर्यंत 5 धावा फलकावरती. लगेच टीममेटिंग नको आहे. कोशाने संघ लगेचच आपण गोलंदाज तयार करा. नाही तर वेळेच्या बाहेर जे गेले त्या अतिरिक्त एक प्लेयर एक खिलाडू थर्ड सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल याची देखील नोंद घ्या. जिथे 5 क्षेत्र सर्कलच्या बाहेर तैनात केलेत तुम्ही तिथे तुम्हाला 4च खिलाडू थर्ड सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील. रवी आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. हा देखील ऑन साईडला प्रहार चढवलाय डिप मिड विकेटला. असूनही धमाका. आता अक्षयच्या बॅटमधून ठोकलाय चौकार.
चौकार आलाय, चौकारच्या मदतीने 9 धावा फलकावरती आपण पाहतोय. वेगवान चेंडू आणि वेगवान चेंडूवरती त्याच्यावरती पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल करतायत आणि ही तर शेवटच्या क्षणाला चेंडूने पुन्हा एकदा बॅक टू बॅक अक्षयच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या धावसंख्येवरती. बॅक टू बॅक झोन चौकार अक्षयच्या बॅटमधून आपण पाहिल्या. रब्बी आलेत गोलंदाजी मार्क वरती. हा देखील फ्लोअर लेंथ होता. पिकअप शॉट अक्षरशः वाईट लॉंग ऑन लाईनच्या बाहेर. सलगचा हा तिसरा चौकार आणि या स्पर्धेमधली तिसरी चौकार ट्रिक आपल्याला पाहायला मिळतीये बॅट्समन अक्षयच्या बॅटमधून. सलग 3 चौकार 17 धावा फलकावरती पाहतो आपण. स्लोवर पिकअप शॉट अक्षरशः वाईड लॉंग ऑन लाईनच्या बाहेर इथे ठोकलाय अक्षयने. अजून एक धमाका आला षटकार. षटकार आला आणि षटकारच्या मदतीने 23 धावा फलकावरती. पहिल्या षटकामध्ये आले अवघ्या 5 धावा आणि त्याच्यानंतर गोलंदाजी मार्कवर आले रवी आणि रवीवरती 3 चौकार आणि 1 षटकार. तब्बल 23 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला नेक्स्ट मॅच आंबिवली आणि पोही दोन्ही संघाचे कर्णधार. अजून एक अक्षयच्या बॅटमधून काऊ कॉर्नरला ठोकलाय. आकाशाला गबस निघालणारा हा आलाय अक्षयचा ब्रँड दाखवणारा. अजून एक धमाका षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 धावा धावपुस्तकावरती. 29 धावा धावफलकावरती. हा देखील ऑन साईडला प्रहार चढवला आहे. काऊ कॉर्नरला फिल्डर झाली आहे सेटिंग आणि त्याच्यानंतर एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 30 धावा. म्हणजे प्रत्येक षटक 15च्या स्किंग रेटने धावसंख्या करायचं काम केलं आहे ते गारपोली संघाने.
अजय भोसले आलेत गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर क्रमांक 3 मध्ये स्लॉक हाणामारीचं षटक, शेवटचं अंतिम षटक आपण पाहतोय. हा देखील बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच पॉइंटच्या डोक्यावरून इथे धाव संख्या मिळेल ती 4. आलाय चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 34 धाबा धाव फलकावर आपण पाहतोय. अजून एक धमाका. अक्षय ऑन फायर. चेंडू फेकून दिला वाईड इस लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. इथे मिळतील 6 धावा. आला षटकार. चाळीस धाबा धाव फलकावरती. आणि वैयक्तिक पाहायला गेलं तर 11 चेंडू आणि 36 धावसंख्येची एक विध्वंस इनिंग खेळतोय आपल्या संघासाठी आपण पाहतोय. अक्षय अक्षरशः बेहिसाब टोळले बंद फटकेबाजी पाहायला मिळली आहे. देखील ऑन साईडला प्रहारचा डबल आहे. एक सिंगल मात्र झाली बेगाने कंप्लीट. एक सिंगलच्या डबल मध्ये कन्वर्ट होत असताना इथे 2 धावा पूर्ण देखील झाल्यात आणि 2च्या मदतीने टीमची धावसंख्या 42. आणि आपण पाहायला गेलं तर अक्षय जाऊन पोहोचलेत अद्यापर्यंत 38 या धावसंख्येवरती वैयक्तिक खेळी करत असताना. हा देखील अजून एक येतोय की काय, परंतु इथे फटका फसलाय. पकडली जाती असेल आणि संपवलाय बॅटर. इथं अक्षयचा गेल एकदा जो झाडाला वाजवा अक्षयसाठी. ज्या अक्षयने 13 चेंडू 38 धावसंख्येची इनिंग साकारली आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 42 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. टीम गार पोलीस संघ जाऊन पोहोचला.